नमस्कार. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया. वक्फ कायद्यामुळे देशभरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचं नियमन, नियोजन आणि व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम समाज बांधवांना वक्फ विधेयकाचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्त आज कोल्हापुरात येत आहेत. बाळूमामाचं दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. राधानगरी मतदारसंघात ते जाहीर सभा घेणार आहेत. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे. वक्फ जमिनींविषयीचं विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरील ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे. याकरता GIS मॅपिंग केलं जाणार आहे. या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावर निवासी तसंच व्यावसायिक आस्थापनं उभी केली जाणार आहेत. यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासाकरता वापरला जाणार आहे. गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होतं. 22 लक्षवेधी तहसीलदारावर होतात, हे चांगलं नाही. तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. मराठीचा प्रसार करणे चुकीचे नाही वा वावगेही नाही, पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावर भर दिल्याची चर्चा आहे. राज्यातील ई-बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय. आजपर्यंत ज्या कंपनीला या बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीनं वेळेत बस पुरवल्या नसल्या कारणानं या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती आहे. एसटी महामंडळानं इवे ट्रान्स कंपनीशी केलेला करार रद्द केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमधील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1,247 किमीनं वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया बल्लारशा मार्गावरील 240 किमी लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. एसटी महामंडळानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केलाय. वर्षभरात 11 लाख गाड्यांची तपासणी करण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर करण्यात आलं. दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावर सही करू नये अशी विनंती करण्यात येणार आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद नाही. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीवर चर्चा करण्याकरता बैठक होणार आहे. येत्या 15 दिवसात कृष्णा नदी खोऱ्यातील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिलं आहे. धरणाची उंची 5 मीटरनं वाढवून 519 मीटरवरून 524 मीटर करावी अशी कर्नाटकची मागणी आहे. ती कृष्णा पाणी वाटप लवादानं मान्य केली आहे. आता फक्त केंद्र सरकारनं अधिसूचना काढणं बाकी आहे. कोकण रेल्वेच्या लोह मार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. शासनाच्या मराठी शाळांमधील राज्यात 72,000 पदं ही कमी झाली आहेत. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कमी झालेला कल, ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगाराकरता शहराकडे झालेले स्थलांतर यामुळे विद्यार्थी संख्या घटली. त्याचा परिणाम शिक्षकांची पदं कमी होण्यात झाला. राज्यातील उच्च शिक्षणातील प्रवेशाचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर करण्याच्या दिशेनं उच्च तंत्र शिक्षण विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. उच्च शिक्षण विभागाकडून डॅशबोर्ड तयार केला आहे. राज्यातील सगळ्या विद्यापीठं, संलग्न महाविद्यालय, अभ्यासक्रम अशी सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या महिन्यातच हा डॅशबोर्ड कार्यान्वित होणार आहे.
भारतातील साखरेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. या हंगामात ऊसाची उपलब्धता आणि इथेनॉलकडे वळवलेल्या ऊसामुळे मार्च अखेर साखर उत्पादनामध्ये सुमारे 54 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 27 लाख मेट्रिक टनाची घट झालेली आहे. मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक ठरलंय. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात ताजमहालनं 297 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील उमटे धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींना 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 45 गावांमधील 60,000 नागरिकांवर पाण्याकरता वणवण भटकंती करावी लागते. मुंबई महापालिकेनं उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडवरील 8 किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड आणि त्यावरील सायकल ट्रॅकचं काम अंतिम टप्प्यात आलंय. ते महिना अखेरपर्यंत काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणावर जोर पकडला असून या कालावधीमध्ये देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. सिडको सोवळत धारकांना न्याय देण्याकरता पालकमंत्री गणेश नाईक पुढे सरसावले. 75 लाखांचं घर गरिबांना विक्रीस ठेवणं म्हणजे थट्टा आहे. सिडकोनं 25,000 चौरस फूट दरानं घर विक्रीला काढलंय. यावरून सिडको घर बांधणारी संस्था नसून विकासक झाली आहे, असं नाईक म्हणाले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. मिठी नदीच्या विकासावर गेल्या 19 वर्षात 1,650 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र सध्याचं मिठी नदीचं चित्र पाहता हा सगळा खर्च पाण्यात गेला की काय असा सवाल उपस्थित होतोय. मान्सून पूर्व स्वच्छता खोलवर न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातही मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. सिडकोनं 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 14,130 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. सिडकोच्या 55 वर्षाच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा अर्थसंकल्प असल्याचं सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गृहनिर्माण प्रकल्प, नैना मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शाळा मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मुंबई सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटून 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मुंबई शहर उपनगर मिळून एकूण 4,144 शाळांपैकी 337 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेमध्ये रखडलेल्या महापालिका रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या औषधांची लवकरच खरेदी करून रुग्णालयात ती वितरित होणार आहेत. खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सगळे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण आखणाऱ्या पालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवर आला असताना मुंबईत अजूनही 701 किमीचा तब्बल 2018 कामं सुरूच आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणं अशक्य आहे. मुंबईकरांना पावसाळा या वर्षात खड्ड्यातच काढावा लागणार अशी शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनल उभारण्यास रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वे टर्मिनस असून यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाकरता 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्यासाठी PMP बसमध्ये AI वर आधारित कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टीअरिंग जवळ लावण्यात येणार आहे. चालकावर त्याची नजर असणार आहे. PMP प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरी करता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्याकरता पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये भूतपूर्व सुधारणा केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,25,000 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, तर 975 फूड स्टॉल्सवर छापे टाकण्यात आलेत. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकांवरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवण्यात येते. काही तांत्रिक कामं करण्याकरता रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 25-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतला आहे. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे घाटकोपर अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलंय. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाहीत अशा स्थानकांची उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील 8 राज्यांपेक्षा सगळ्यात जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयके देण्याकरता तब्बल 16,900 कोटींचा कर्ज काढण्याची नामुष्की ओढवली आहे. नगर विकास खात्यानं मुंबई महापालिकेमध्ये सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे कर्ज काढायला मान्यता दिली आहे. ठाण्यातील चिरागनगर इथल्या प्रस्तावित एसआरए प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. जमिनीवर आदिवासींचा मालकी हक्क नसून राज्य सरकारचा आहे, असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलंय. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून रखडलेलं काम आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिटबंद आहाराकरता फेस रिकग्निशन प्रणालीची अंगणवाडी सक्ती नसणार आहे. मुंबईसह राज्यात लाभार्थ्यांना फेस रिकग्निशन प्रणाली प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. एकात्मिक बालविकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्याकरता अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोनं कारवाईचा आसूड उगारलाय. पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून या भूखंडावर जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. त्यामुळे भूखंडधारकांचं धाबं दणाणलं आहे. नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी असतात. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीनं या भागात कांदळवन सफारी पार्क उभारण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. यावर्षी विभागानं 2,25,300 कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केलाय, जो संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% अधिक आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केलं. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं गेलं. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरामध्ये 6 आणि कळंबोलीमध्ये 1 शाळा विना परवानगी सुरू असल्याचं आढळलं. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्त उत्सवांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन काँक्रीटचे रस्ते वाहतुकीकरता बंद ठेवलेले आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं मृत व्यक्तीचं नाव. रात्री उपचाराकरता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांकरता ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जावा, अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामांचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. कळस, धानोरी, वडगाव, शेरी, खराडी आणि लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बीकेसीतील 3459 चौरस मीटर जागा 80 वर्षांच्या भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात अंतर्गत विविध पदं भरली जात आहेत. 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीकरता करार पद्धतीनं ही पदं भरली जाणार आहेत. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.